नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत की लहान ब्लाऊज असेल आणि मोठ्या साईजचं जर ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीनं बसवायचं. जर समजा कस्टमरने तुम्हाला लहान ब्लाऊज पीस दिलं आणि त्यामध्ये तुम्हाला जर मोठं मापाचं ब्लाऊज शिवायचं असेल तर अगदी भन्नाट ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला याचा खूप 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 असा छान फायदा होणार आहे. तर कशा पद्धतीनं आपण लहान ब्लाऊज पीस मध्ये मोठ्या साईजचं ब्लाऊज बसवायचं याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता, मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते. तर हे किती साईजचं ब्लाऊज आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही. आता हे आहे 40, म्हणजे 40 चेस्टचं, म्हणजे चौथा भाग ह्याचा काय येणार 10 इंच. तर हे 40 चेस्टचं ब्लाऊज आहे, पेपर कटिंग आहे. तर ते आपल्याला आता ह्याचं ब्लाऊज पीसचं पण तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते. तर किती आहे हा ब्लाऊज पीस, तर हे तुम्हाला दिसतच असेल. तर 75 सेंटीमीटर आहे. हे बघा, हे 75 सेंटीमीटर आहे. तुमच्या समोरच कॅल्क्युलेशन मी करून दाखवलेलं आहे. तर 75 सेंटीमीटर मध्ये आपण 40 साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीनं बसवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. तर आता मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघू शकता, हे आपलं एवढं कटोरी ब्लाऊज मध्ये 1 2 3 4 आणि 5 पार्ट येतात. 5 पार्ट आपल्याला 75 सेंटीमीटर मध्ये 40 साईजचा ब्लाऊज बसवायचा आहे. पण तुम्ही जर डायरेक्ट ब्लाऊज पीस वरती जर कटिंग करणार असाल तर अजिबात ब्लाऊज बसणार नाही. तुम्हाला पेपर कटिंग करून जर केलं तरच तुमचा 40 साईज ब्लाऊज तुमचा ह्या ब्लाऊज पीसमध्ये 75 सेंटीमीटर मध्ये बसणार आहे. तर तुम्हाला पेपर कटिंग करून घेणं कंपल्सरी आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला बंद बाजू मी माझ्या साईडला ठेवलेली आहे, ओपन बाजू त्या साईडला आहे. तर आपल्याला आता बघायचं आहे की मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित गळा जो आहे ना तो नंतर तुम्ही कट जरी केला तरी चालते शिलाई करताना. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण जर गळा अगोदर कट केला तर एखाद्या वेळेस सूत निघू शकतात. तर मी काय केलेलं आहे, मार्किंग करून घेतलेलं आहे पाठीमागच्या भागाचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा बघू शकता, हा जो भाग आहे ना आपल्याला इथेच बसवायचा आहे. जर तुम्ही हा भाग इथे बसवला तरच आपले सगळे पार्ट बसणार आहेत, नाही तर बसणार नाही. बरोबर इथे बघू शकता, हा मुंड्याचा जो आकार आहे ना इथं आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि इथे म्हणजे हा जो पोर्शन असतो ना तो हा जरा जास्त कापड लागतं, त्यासाठी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं बरंच कापड वाचेल आणि बाकीचे पार्ट बसतील. त्याच्यानंतर बघू शकता हे असं आपल्याला एक अर्धा इंच किंवा एक पाव इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवा. आणि त्याच्यानंतर बघू शकता हे अशा पद्धतीनं हे बघू शकता. इथं असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुमच्या समोर इथं व्यवस्थित दाखवलेलं आहे मी कशा पद्धतीनं आपल्याला सगळे पार्ट बसवायचे आहेत. त्याच्यानंतर बघू शकता ही जी बाही आहे ना, तर बाही आपल्याला कुठं बसवायची आहे, तर बाही अशी व्यवस्थित ठेवायची आहे. खालीवर जर कापड थोडंसं असेल तर वरती आपल्याला व्यवस्थित घ्यायचं. एक एक वेळेस काय होतं की थोडासा क्रॉस असतो कापडाला आणि त्यामुळं आपली बाही कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे खालचा जो भाग आहे ना तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. इथून मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित बघू शकता इथून असं व्यवस्थित ठेवून आपलं मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे पार्ट ठेवून. आणि त्याच्यानंतर बघू शकता, त्याच्यानंतर हा आहे कटोरीचा भाग. तर तो कटोरीचा भाग आहे ना कसा बसतो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तो क्रॉस मध्येच असतो, तर तो आपल्याला व्यवस्थित बसवणं गरजेचं आहे. तर तो कसा बसतो हे आपल्याला व्यवस्थित आधी चेक करा आणि मगच कटिंग करायला सुरुवात करा. तर बघू शकता थोडासा आपल्याला असं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे असं थोडंसं क्रॉसमध्ये बघू शकता किती छान पद्धतीनं आपला ब्लाऊज हे पेपर कटिंग बसलेला आहे. तर नेहमी बघू शकता हे असं क्रॉसमध्ये बसवायचं आहे. बरोबर इथं कटोरी आलेला आहे, हा भाग व्यवस्थित इथं बसलेला आहे, हा भाग पण अगदी कट आणि कट्टी बसलेला आहे. तर आपल्याला इथून मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर हे परत एकदा मी डार्क करून दाखवते, म्हणजे जेणेकरून आपलं तुम्हाला कशा पद्धतीने मी ब्लाऊज ठेवलेला आहे ते कळेल. तर हा जो खड्डा आहे ना, हा इथे ठेवायचा आहे आणि खड्ड्याच्या अगदी लगतच म्हणजे लागूनच लगे आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. हा जर खड्डा तुम्ही ह्या साईडला आणि हा भाग इथं साईडला, तर कटोरी कदाचित बसणार नाही. त्यामुळे जो खोली आहे ना ती इथं बसवायची आणि त्या भागात आपली कटोरी छान बसते. तर ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे. ही जर ट्रिक वापरली ना, खूप सिक्रेट ट्रिक आहेत मैत्रिणींनो. शक्यतो तुम्हाला युट्यूबवर कोणीही दाखवणार नाही, पण मी अगदी जसे कस्टमरचे ब्लाऊज शिवते ते सर्व सिक्रेट ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर नक्की मैत्रिणींनो हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा, म्हणजे त्याचा तुम्हाला खूप सारा असा फायदा होणार आहे. तर बघू शकता, आता ही योगपट्टी आहे ना इथं बसवायची. आधी चेक करून घ्या तुम्हाला कशी व्यवस्थित आहे. आणि खालच्या साईडला ना आपल्याला 1 इंच सोडून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता थोडंसं डार्क करून मी दाखवते. तर बघू शकता किती छान पद्धतीने आपले सगळे पार्ट बसलेले आहेत. इथे पाठीमागचा भाग अगदी व्यवस्थित ऍडजस्ट झालेला आहे. इथे हा फ्रंट साईडचा भाग, इथे कटोरी, इथं योगपट्टी, इथं बाही, म्हणजे खूप छान पद्धतीने आपण 75 सेंटीमीटर ब्लाऊज पीस मध्ये 40 साईजचा ब्लाऊज बसवलेला आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही ही अशी ट्रिक चालवली आणि व्यवस्थित ऍडजस्ट केलं तर नक्कीच तुमचा अगदी कमी ब्लाऊज पीस मध्ये सुद्धा कस्टमरचा असू दे किंवा तुमचा ब्लाऊज असू दे, मोठ्या साईजचा जरी असला तरी बसणार आहे. तर आत्ता आपण कटिंग करून घेऊया, जसं की आपण जसं मार्किंग केले तसं. तर बघू शकता इथून आता व्यवस्थित आपल्याला जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हीही जर कस्टमरचे ब्लाऊज आले आणि ते लहान साईज असेल आणि मोठ्या साईजचा ब्लाऊज कट करायचा तर टेन्शन घेऊ नका, या पद्धतीने नक्की करून बघा. पण मैत्रिणींनो अगोदर सगळे पार्ट ठेवा आणि बसतात का बघा आणि मगच कटिंगला सुरुवात करा. तर हे अशा पद्धतीनं सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. आणि हा जो खालीवर झालेला आहे ना खालचा भाग, तो पण आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊज पीस थोडासा कमी जास्त असतो, म्हणजे खालच्या साईडला क्रॉस असतो, तो व्यवस्थित आपल्याला चेक करून कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता हा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपण जर थोडंसं ट्रिक वापरली ना तर नक्कीच आपला छान ब्लाऊज पीस होणार आहे, कटिंग होणार आहे व्यवस्थित. तर हे बघू शकता. आणि ह्या भागामध्ये आपली पाठीची पट्टी काढून घ्यायची आहे. राहिलेल्या भागात आपल्याला गोट आणि गळ्याचा जो भाग कट होतो तिथून आपल्याला हुकलूक पट्टी अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सगळे पार्ट आपले निघालेले आहे. योगपट्टी निघालेली आहे, ज्या भागाला कटोरी जोडतो तो भाग निघालेला आहे, भाईचा भाग निघालेला आहे, कटोरीचा भाग निघालेला आहे आणि पाठीमागचा पण भाग निघालेला आहे. गळा तुम्ही नंतर कट केला तरी सुद्धा चालतो. गळा अगोदर कट केला तर एखादे सुतं वगैरे निघतात, त्यामुळे गळा तुम्ही शिलाई करतानाच कट करू शकता. तर अशा पद्धतीनं मैत्रिणींनो अगदी कमी साईज मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल आणि ते लहान ब्लाऊज पीस असेल तर अगदी छान पद्धतीनं ऍडजस्ट जर केलं, ट्रिक वापरली आणि व्यवस्थित कुठला पार्ट कुठं बसवायचं हे जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्ही परफेक्ट होणार आहात. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि छानशी एखादी कमेंट नक्की करा. तर चला मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.